प्रसारित करीत आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर नजीक समृद्धी महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल. नागपूर मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी सुमारे 74 किलोमीटर असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी पूर्ण झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसंच 6 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करून कामाचा दर्जा, गुणवत्ता आणि वेग याबाबत समाधान व्यक्त केलं. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांच्या निर्मूलनासाठी तसंच समाज जागृतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या आणि अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या थोर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा प्रसार करण्यासाठी संदेश रथाचा शुभारंभ नागरवाडी इथं झाला. जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः संदेश रथाचं स्टेअरिंग हाती घेऊन प्रवासाचा शुभारंभ केला. हिमाचलात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा इथले सैनिक कैलास दहिकर यांना हजारो लोकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे शहीद दहिकर यांना मानवंदना देण्यात आली. पोलीस दलातर्फे 3 फैरी झाडून शहीद दहिकर यांना सलामी देण्यात आली. कुपोषण निर्मूलनाकडे सर्वाधिक लक्ष देऊन नियोजनबद्ध काम करा. त्यासाठी ग्राम बाल विकास समिती अधिक बळकट कराव्यात. तसंच महिला आणि बालकांचा विकास साधण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे निर्देश महिला आणि बाल विकास मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. विकास कामांसाठी अमरावती जिल्ह्याला निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देत अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी गतिमान विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं. पालकमंत्री ठाकूर यांच्या प्रयत्नातून तिवसा नगर पंचायत क्षेत्रात 10 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. त्यातून तिवसा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं तसंच शहीद सचिन श्रीखंडकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण तसंच इतर विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता मेक इन महाराष्ट्र 2 या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत आहे. नांदगाव पेठ इथं अमरावती MIDCचं अतिरिक्त क्षेत्र विकसित करण्यात आलं आहे. तिथं 42 कोटी रुपये खर्चून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या क्षेत्रात 500 हेक्टर जागा वस्त्रोद्योग विभागाकरिता आरक्षित करण्यात आली असून तिथं मागील 1 वर्षात 3 मोठ्या वस्त्रोद्योग घटकांनी गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. त्यात एकूण 1350 रोजगार निर्माण होणं अपेक्षित आहे. तसंच या पार्कमध्ये एकूण 11 मोठे उद्योग घटक सुरू झाले आहेत. त्यात सुमारे 1181 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 4244 रोजगार निर्माण झाले आहेत. या विभागाकरिता 77 कोटी रुपये खर्च करून सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील अल्पसंख्याक तरुणांना पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातून अधिकाधिक पात्र तरुणांनी लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलं आहे. जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षण 50 दिवसांचं असेल. त्यात रोज 3 तास वर्ग प्रशिक्षण आणि 2 तास मैदानी प्रशिक्षण असेल. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात खुल्या स्टेडियम मैदानासमोर प्रेरणास्थळ इथं 6 जानेवारीला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवड चाचणी होणार आहे. यावेळी इच्छुक उमेदवारांनी अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या प्रतींसह उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी केलं आहे. गेल्या 10 वर्षांतील विक्रमी कापूस खरेदी गत हंगामात शासनाकडून करण्यात आली. यंदाही मोठी कापूस खरेदी होण्यासाठी पूर्वतयारी आणि नियोजनासाठी पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश दिले. पूर्वीची 18 जीनची संख्या आता 25 वर नेण्यात आली आहे. त्यासाठी 10 कृषी पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तसंच विशेष पाठपुरावा करून CCI मार्फत केंद्र सुरू करण्यात आलं. त्यामुळे कापूस खरेदीला वेग येऊन मोठी कापूस खरेदी झाली. यंदाही अधिकाधिक कापूस खरेदी संदर्भात परिपूर्ण नियोजन होणं आवश्यक आहे. पणन महासंघाच्या सबंध कापूस खरेदीच्या दृष्टीनं ज्या अडचणी असतील त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असं पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. श्रोतेहो, आपण ऐकत होतात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.